पीएम श्री सेमी इंग्रजी मुलांची वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक 7 रामदासपेठ अकोला यांच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा 2026 नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। या स्नेहसंमेलनाचे यशस्वी आयोजन आणि नियोजनात शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेश गावंडे यांनी संयोजक व आयोजक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आदर्श शिक्षिका पुरस्काराने नैना गोटे यांना सन्मानित करण्यात आले। पीएम श्री सेमी इंग्रजी मुलांची वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक 7 रामदासपेठ अकोला यांच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा 2026 नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या स्नेहसंमेलनाचे यशस्वी आयोजन आणि नियोजनात शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेश गावंडे यांनी संयोजक व आयोजक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी शिक्षकांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यामध्ये प्रथम आदर्श शिक्षिका पुरस्कार नैना गोटे यांना देऊन गौरविण्यात आले। नैना गोटे यांची उत्कृष्ट सूत्रसंचालन शैली आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दिलेले मोलाचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले। त्यामुळे त्यांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। तसेच इतर गुणवंत शिक्षकांमध्ये भावना इटकेकर द्वितीय, अनिता नवलकर तृतीय आणि मंदा खिरोडकर चौथा पुरस्कार देऊन यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। प्रमिलाताई ओक हॉल येथे झालेल्या या सोहळ्यास अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती। यामध्ये महापौर शारदाताई खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, आयुक्त सुनील लहाने, पोलीस अधिकारी गजानन शेळके, उपायुक्त विजय पारतवार, शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र इटकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव महेशजी गणगणे, उद्घाटक म्हणून निकिता देशमुख, मराठा महासंघ महानगर अध्यक्ष रश्मिताई पाटेकर यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले। या स्नेहसंमेलनाचे यशस्वी आयोजन आणि नियोजनात शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेश गावंडे यांनी संयोजक व आयोजक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। शाळा समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला।